एक्झिट पोल्स मधून समोर आलेले एनडीएला 350च्या पुढचे आकडे सुरुवातीच्या निकालाच्या फेऱ्यांमधून तरी चुकीचे असल्याचं दिसून आलंय। अर्थातच लोकसभा निवडणुकीचा फायनल निकाल अद्याप लागलेला नाही, पण पहिल्या काही फेऱ्यांमधून भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस मित्र पक्षाची इंडिया आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढाई सुरू असल्याचं दिसतंय। एक्झिट पोल्स मधून वर्तवलेल्या एकतर्फी सामना नाही, हे तरी किमान चित्र स्पष्ट झालंय। एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्हींपैकी कोणालाही बहुमत मिळणार नाही हे 12 वाजले तरी स्पष्ट झालं नाही। 272चा जादुई आकडा एनडीए गाठू शकेल याची शक्यता अधिक आहे, पण तरीही हा आकडा भाजपच्या 400 पारच्या घोषणेपेक्षा खूप कमी आहे। एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही खूप कमी आहे। खऱ्या अर्थानं मोदी सरकार काठावर पास झालं तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार का? एनडीए मधल्या भाजप व्यतिरिक्तच्या घटक पक्षांना अधिक महत्व येणार का? भाजपचे काही मित्रपक्ष सोडून गेले तर काय? मोदी नाही तर कोण? या सगळ्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। दुपारी 12 वाजताच्या आकड्यानुसार एनडीएला 290च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 230च्या आसपास जागा आहेत। या जागांमध्ये 20 जागांचा फरक पडलाय, तर परिस्थिती फिरू शकते। भाजपला 240च्या आसपास जागा मिळाल्या तर मागच्या वेळेसारखं स्वबळावर बहुमत मिळालेलं नसेल, असं झालं तर 2 शक्यता आहेत। एनडीए मधलं भाजपचं वर्चस्व असलं तरी मित्रपक्षांचा दबदबा वाढू शकतो। मोदींना मॅन्डेट नाही असा अर्थ यातून घेण्यात आला तर मित्रपक्षातले स्थानिक नेते वेगवेगळ्या मागण्या करू शकतात। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांच्यासारख्या नेत्यांशी काँग्रेसनं संपर्क साधला असल्याच्या बातम्या फिरू लागल्यात। तसं झालं तर एनडीएलाही पर्याय शोधावे लागतील। मोदींऐवजी दुसऱ्या कुठल्या नेत्यांची पंतप्रधानपदी वर्णी लागण्याची शक्यता अद्याप कमीच असली तरी मध्यंतरी नितीन गडकरींच्या नावाची चर्चा होती, तशा चर्चांचं पीक पुन्हा येऊ शकतं। नितीन गडकरी यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत। विकासाच्या मुद्द्यावर मत घेणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत, त्यामुळे विरोधकही त्यांच्या विरोधात फार बोलत नाहीत। निकालाच्या दिवसाआधीपासूनच गडकरींच्या नावाची चर्चा दिल्लीत असल्याच्या बातम्या होत्या, पण त्या बातम्यांमधलं तथ्य समोर आलेलं नाही। भाजप आणि मित्रपक्षांना महाराष्ट्रातून मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि मोदी सरकारला फटकारणारं दुसरं राज्य उत्तर प्रदेश ठरलं तर तिथल्या राजकारणाला वेगळाच रंग चढेल। महाराष्ट्रातली पिछेहाट भाजपला अनपेक्षित नसावी, पण दक्षिण भारत, बंगाल आणि उत्तर प्रदेशातही अपेक्षित यश नाही मिळालं तर भाजपला त्यांची स्ट्रॅटेजी बदलावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे। अशा परिस्थितीत भाजपला आपलं वर्चस्व राखायचं असेल तर मोदी फॅक्टरचा पुनर्विचार करणार की इतर काही मार्ग शोधणार, हे पाहावं लागेल। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। बखर लाईव्ह वर महानिकालाचं महाकव्हरेज दिवसभर सुरू आहे, त्यामुळे बखर लाईव्हला फॉलो जरूर करा। धन्यवाद।